बातमी पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची आहे। बीडला बदनाम केलं गेलं असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। बीडमध्ये खालच्या पातळीवर राजकारण झालेलं नाही, आरोपींवर मुख्यमंत्री योग्य कारवाई करतील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। बीड प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आमदार सुरेश धस यांना पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना, नाही तर दरोडे करायला गेले असते लोक, काम करायला कशाला गेले असते बाहेर। त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे। मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात, अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत। बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत। बीड जिल्हा कुठं बदनाम करावं, फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही, परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही। बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत, आमचं व्यवस्थित चाललंय, आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही। तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं। आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कोणी विमा भरलेला एक शेतकरी दाखवा,